श्री स्वामी समर्थ. वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच हरिहर भेट. आज मध्यरात्री भगवान विष्णूची आणि महादेवाची पूजा केली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या आधी येणारे दिवस म्हणजेच कार्तिक चतुर्दशी, यालाच वैकुंठ चतुर्दशी असे म्हटले जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेजावर झोपी जातात, तेव्हा त्या काळाचा कारभार भगवान शंकराकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात असे म्हटले जाते. या दिवशी हरिहर भेट म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकराची भेट होते. या दिवशी रात्री शंकराची 1008 नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नामे घेऊन बेल आणि तुळस वाहून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी विष्णूची सहस्र कमळांनी पूजा करणाऱ्याला कुटुंबाला वैकुंठ प्राप्ती होते असे म्हटले जाते. महाभारत काळात श्रीकृष्णाने युद्धात ज्याचा मृत्यू झाला होता त्याचे श्राद्ध वैकुंठ चतुर्दशीला केले होते. म्हणूनच या दिवशी तर्पण आणि श्राद्ध करणे श्रेष्ठ असल्याचे मानले जाते. सद्गुणी, दिव्य पुरुष व सत्कर्म करणाऱ्याला वैकुंठ प्राप्ती होते. तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशी केल्यास वैकुंठात स्थान मिळण्याची शक्यता वाढते. वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व काय आहे? या दिवशी पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला 1000 कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवांनी विष्णूची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णूची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासात येणाऱ्या चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करेल त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. विष्णूला चंदन, फूल, दही, दूध या सर्वांनी आंघोळ घातली जाते आणि विष्णूचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णू नामस्मरण केले जाते. विष्णूला गोड नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णूसह शिवाची पूजा केली जाते. भगवान विष्णूसह महादेवाची पूजा केली जाते. असं केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. पुराणानुसार या दिवशी शिवाचे प्रभू भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र दिले होते. या दिवशी भगवान शिव व महादेव विष्णू एका एक रूपात तयार असतात. कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते. असे म्हणतात की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मनकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरिहरची भेट घेतली हरींची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त आणि शिवभक्त मनोभावे भगवंताची आवडणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्ती होईल. मृत्यूनंतर नरकात जावे असे कोणाला वाटेल? कोणालाच नाही. आयुष्यभर हाल अपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यू पश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकाला वाटत असते. ही वाट सुकर व्हावी आणि म्हणून आयुष्यभर चांगले आचरण करतो त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैकल्य करतो. वैकुंठ चतुर्दशीचे व्रत हे त्यापैकीच एक आहे. वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचारे पूजा केली जाते व स्तोत्र मंत्र पठण केले जाते. आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपी जातात तर ते थेट 4 महिन्यानंतर कार्तिकी एकादशीला उठतात असे म्हटले जाते. विष्णूंच्या अनुपस्थितीत या विश्वाचा कारभार कोण सांभाळणार? तर ही जबाबदारी ते भगवान महादेवांकडे सोपवून जातात. याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात. तर महादेव देखील विष्णूंना प्रिय असलेली तुळस वाहून जागे करतात. ही हरिहर भेट ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपणही दोघांची उपासना करावी. हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू. वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणावे. अन्यथा विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो. परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते की भगवान विष्णूला बेल वाहिले जातात आणि महादेवाला तुळस वाहिली जाते. देवादिदेव महादेवानं प्रसन्न केले असता आपसुकच आपण माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता माता लक्ष्मी प्रसन्न होत असते.
त्यामुळे घरातील दुःख, दारिद्र्य नाहीसे होते. आयुष्यातील नरक झाले यातना मिटतात. म्हणजे आयुष्यातील खूप कष्ट असतात ते मिटतात. जिवंतपणीच वैकुंठ प्राप्तीचा आनंद आपल्याला अनुभवता येतो. स्वर्ग म्हणजेच नेमके काय? तर स्व म्हणजे स्वतः आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर. आपण निर्माण केलेले विश्व, आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो आनंदमयी म्हणजे स्वर्गासारखा होतो. तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेले जे नरक आहेत ते ज्या वाईट गोष्टी आजूबाजूला पेरल्या गेल्यात आहेत त्यातून आपल्याला यातनं मिळतात, वाईट फळं मिळतात, म्हणजेच ते नरक. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले, परंतु मानवाने आपल्या हाताने बरेच काही गमावले आहेत. त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे ते नरक. मनुष्यासमोर चांगला आदर्श, चांगले विचार, चांगले आचार असे की तो ठरवून मनात वाईट विचार आणू शकत नाही. मग असा जर वातावरण आपले वाईट असेल तर माणूस आपच वाईट आणि नकारात्मक गोष्टींमध्ये अडकला जातो. यासाठी या प्रकारचे वैकुंठ चतुर्दशीचे व्रत करायचे. त्यामुळे आपल्याला जे स्वर्गप्राप्तीचा अनुभव होतो, म्हणजे आजूबाजूचे वातावरण सकारात्मक बनते आणि आपले आतील विचारही सकारात्मक बनत जातात व आपले जे आलेले कष्ट आहेत ते दूर होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.